राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाकडे रवाना झालेत। आताची महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादीचे नेते हे विधान भवनाकडे रवाना झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हे विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। काहीच वेळात ते विधान भवनात पोहोचणार आहेत। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, छगन भुजबळ, अदिती तटकरे आणि इतरही काही नेते हे विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। तर अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर लगेचच राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपण पाहतोय। आज संध्याकाळी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांचा शपथविधी आज संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। त्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी आता अजित पवार गटामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादीचे नेते हे विधान भवनाकडे रवाना झालेत आणि तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी शपथविधीला यावं असा पार्थ पवार यांचा आग्रह आहे आणि त्याच संदर्भात ते शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले होते अशी माहिती देखील समोर येते। तर आता काही अजित पवार गटाचे नेते हे देखील विधान भवनाकडे रवाना झालेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांची आता गटनेतेपदी निवड करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि राष्ट्रवादीचे नेते देखील आता विधान भवनाकडे रवाना झालेत। काय अधिक माहिती? राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हे विधान भवनच्या दिशेने निघालेले आहेत। मागील 1.5 तासांपासून ते देवगिरीवर सुनेत्रा पवार यांची बैठक होते। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे। दुपारी 2 वाजता विधान भवनात विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आणि त्या बैठकीच्या एका सर्वच नेते आहेत ते विधान भवनात पोहोचत आहेत। सकाळपासून जे देवगिरीवर सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले होते ते सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे आता देवगिरी बंगल्यावर निघालेले आहेत आणि त्यामुळे काही वेळातच 2 वाजता ही बैठक पार पडणार आहे विधिमंडळाची। त्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाईल आणि त्यानंतर मग सायंकाळी लोकभवन येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ आहे ते सुनेत्रा पवार घेणार आहेत आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आता हालचालींना वेग आलेला आहे। बैठक महत्वाची आहे आणि त्या बैठकीसाठीचे जे नेते आहेत ते हळूहळू पोहोचायला लागलेले आहेत आणि सर्वच विधान परिषदेचे, विधानसभेच्या सर्वच आमदारांना आज बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। ही बैठक अत्यंत महत्वाची असते। विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आणि या विधिमंडळाच्या बैठकीत नेता ठरवलेला जातो आणि त्यामुळे आताची ही बैठक 2 वाजता बैठक पार पडेल आणि तत्पूर्वी एक कोर कमिटीची ही बैठक देवगिरीवर पार पडलेली होती। या बैठकीला धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते। या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेनंतर आता पुढील महत्वाच्या बैठकीसाठी हे सर्व नेते देवगिरीवरून रवाना झालेत। काही वेळातच सुनेत्रा पवार देखील देवगिरी बंगल्यावरून बैठकीसाठी विधान भवनात निघतील। त्यांच्यासोबत जय पवार आणि इतर त्यांचे घरातील नातेवाईक देखील सोबत असणार आहेत। त्यामुळे या बैठकीकडे देखील साऱ्यांचं लक्ष असेल आणि आजचा दिवस हा खरं तर महत्वाचा आहे आणि या बैठकीत गटनेता आहे तो निवडला जाईल। विधिमंडळाचा जो नेता तोच संपूर्ण पक्षाचा प्रमुख असतो आणि त्या अनुषंगाने ती नियुक्ती महत्वाची आहे आणि त्या नियुक्तीसाठीची ही बैठक, विधिमंडळ पक्षाची बैठक अजित पवार पक्षाच्या या नेत्याने बोलवलेली आहे आणि ही बैठक पार पडल्यानंतर मग पुढील जे शपथविधीचा जो कार्यक्रम आहे तो जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू होईल। तत्पूर्वी राजीनामा आहे सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा, तो देखील उपसभापती यांच्याकडे जे उपराष्ट्रपती आहेत त्यांच्याकडे सुचवला जाईल। एकतर तो पत्राद्वारे CP राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला जाईल, अन्यथा जर काही टेक्निकल इश्यू असतील तर स्वतः त्यांना बोलवलं देखील जाऊ शकतं। मात्र सद्यस्थितीत तरी अशी कोणती परिस्थिती दिसत नाही, त्यामुळे ते लेखी पत्राद्वारे त्यांचा राजीनामा आहे तो सोपवतील